पनवेल तालुक्यातल्या ओळेगाव जवळ नवी मुंबई विमानतळाचं काम सुरू आहे आणि या कामासाठी या भागामध्ये असलेले डोंगर फोडण्यासाठी ब्लास्टिंगचा वापर करण्यात येतोय। हे डोंगर फोडताना ज्या तीव्रतेनं इथे स्फोट करणं आवश्यक आहे त्याहून जास्त तीव्रतेनं हे स्फोट करण्यात येत आहेत असा आरोप ग्रामस्थांनी केलाय। तसंच स्फोट करताना केमिकल आणि स्फोट झाल्यानंतर जो वास येतो त्यामुळे नागरिक आजारी पडतायत आणि त्यामुळे 150 होल पाडून म्हणजे 150 ठिकाणी भोकं किंवा भगदाडं पाडून स्फोटाचं नियोजन सिडकोनं केलेलं होतं। याची माहिती ओळे आणि कुंडेवहाळ या ग्रामस्थांना मिळाली। यापूर्वीच स्फोटांमुळे गावातील काही घरांना तडे गेल्याच्या घटना या घडलेल्या आहेत। मात्र तरीही इथे अधिक तीव्रतेनं स्फोट होणार असल्यानं ओळे कुंडेवहाळ गावातील ग्रामस्थांना समजताच त्यांनी आपली तक्रार नोंदवली आहे। त्यांनी या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। यावेळी होत असलेल्या या स्फोटांविरोधात घोषणाबाजी सुद्धा केली आहे। स्फोटांमुळे दगड घरांवरती उडाल्यास होणाऱ्या जीवितहानीस कोण जबाबदार असाही सवाल विचारण्यात आलाय। 5 वर्षापासून आम्ही त्यांना विरोध करतून गेले सरपंच अमित मुगाजी यांनी पण वारंवार त्यांना पत्र लेखी दिलेलं आहे आणि यांचा आम्ही गाव पण यांच्याकडे गेला होता भरपूर वेळा, पण यांचं काहीच ध्येय नाही। वारंवार यांचे ब्लॅस्टिंग चालूच आहेत। आम्ही कमसे कम 5-6 वेळा गेलो असतो यांच्याकडे का इथे तुम्हाला संरक्षण आम्ही देऊ। जरे साहेब आम्हाला मागच्या वेळेला पण आश्वासन दिला होता का पूर्ण हे समोरची घरं आहेत यांना आम्ही पात्रता दिवशी यांना उठवून टाकू।